किल्ल्यांवर गाजला। स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी दिलं रक्त, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी दिलं रक्त। शिवरायांचं शौर्य पाहून ऐतिहासिक गाथा झळकली प्रत्यक्ष, शिवरायांचं शौर्य पाहून ऐतिहासिक गाथा झळकली प्रत्यक्ष। या प्रेरणा देणाऱ्या शूरवीराची कथा सांगायला मी श्रेया मस्करला बोलावले। माझे नाव श्रेया चंद्र मस्कर। मी आता तुमच्यासमोर एक गोष्ट सांगणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव आहे जड पावलांनी सोडला शिवनेरी आणि शिल्पा गेला वैजापुरी। शिवनेरीवर शिल्पा धावता धावता पडू लागला आणि तरीही पडता पडता धावू लागला। आपल्या सवंगड्यासारखे त्याचे खेळ सुरू झाले, मात्र त्याला खरी गोडी होती मैदानी खेळांची। रात्री झोपण्यापूर्वी मातेने सांगितलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी जरी आवडत असल्या तरी त्यातील पराक्रमीचे प्रसंगच त्याला विशेष आवडत। खेळात कधी श्रीराम, कधी श्रीकृष्ण, तर कधी हनुमान भीमोहचं युद्ध करी व खेळातल्या शत्रूंवर विजय मिळली। पण जरा काही मनाविरुद्ध घडले की तो टिपेला आवाज नेऊन लढायला सुरुवात करी। एकदा असेच काहीतरी मर्जीविरुद्ध होताच शिवबा सर्व शक्तीनिशी रडू लागला असता, पण जिजाऊ त्याला म्हणाले, बाळा, रडणे हे वेगळेपणाचे लक्षण आहे। सभोवती सर्वत्र परकीय जुलूमशाही अत्याचाराचा धुमाकूळ घातला आहे। तू तरी असे रडत न राहता त्या कृष्णाला रडवावेस आणि रंजल्या गंजल्या लोकांना हसवावेस, हीच माझी इच्छा आहे। ही इच्छा तू करशील ना पूर्ण? मातेची ती व्यथा जणू त्या चिमुकल्या शिल्पाच्या काळजाला भिडली। ती काय बोलली हे जरी समजले नाही तरी रडणे हे मित्रांचे काम आहे एवढे त्याला समजले। त्यानंतर एकदम गंभीर झाला। त्यानंतर मात्र मित्रांसाठी खेळताना डोक्यावर कुठे व मोठ्याचं तोटे सहन करी। खेळून घरात गेल्यानंतर मातेच्या लक्षात आले की ती त्याला जवळ घेऊन त्याच्या जखमीला औषध पाणी करी। पण त्याने शहाजीचा नायनाट करण्यासाठी आपला सेनापती मोठ्खान व शहाजीराजा यांना अजय्य तयारीनिशी शहाजी राजांवर पाठवले। परंतु शहाजी राजाने आपले युद्धकौशल्य व पराक्रम पणाला लावून त्या दोघांनाही पराभूत करून पिठावरून लावले व मोगल सैन्याचा पराभव केल्यावर आता निजामशाहीला स्थैर्य प्राप्त होईल या आशेने शहाजीराजे शिवनेरीवर गेले आणि शिवाजी व जिजाबाई यांना घेऊन ते वैजापुरीस आले। धन्यवाद।